हा गेला का सुनबाई? नाही अजून. का? कशी जाईल? न्यायलाच कोण आलं नाही. आम्ही सकाळ धरणं सोपानं नाशेची वाट बघतोय. बुत्तीचं समजा सामान बी भरून ठेवलंय, पण त्यांचाच पत्त्या नाही. असे कसे नाही आले? सोपन कारखान्यावर पण नाही आला. आम्हाला वाटलं इकडे यायचं म्हणून आलं नसेल. मला वाटलं कारखान्यावर आला असेल म्हणून उशीर झाला. अनिल, हा वहिनी सर. जा आशान सोपनला घेऊन ये. त्यांना म्हणा वाट बघतायत सगळी. कृष्णाला 5 परतवणीला घेऊन जाणार आहे का नाही विचारतेस मी. हा लगेच जातो. थांब, मी बी येतो. भाऊ जा लवकर, त्यासनी घेऊन ये. ही पोरगी सकाळधरनं वाट बघत बसली या. सोपानं नाशीला हीच पाहिजे असेल. मोठ्या माणसांनी येऊन त्यांचं पाय धरावं म्हणजे लोकांनी दाखवता येईल ना. बघा बघा, एवढी मोठी माणसं पण आमच्या दारात आल्या ती. उगा स्वतःच्या मनातले तर्क मांडू नका. आम्हाला चांगलं माहितीये कोण कसं येते. त्यामुळे यापुढे आमच्या कामात विघ्न आणू नका. अहो, तुम्ही आत्ताच कारखान्यावरून आलायसा. उगीच तुम्हाला कशाला त्रास म्हणून म्हणलं मी. बघ बाय रंजे, आता मी काय बोलायचं बी नाही वी. अगं जाऊ देत गुले. तुला माहिती आहे ना ह्यांचा किती जीव आहे कृष्णावर. पण आता लय दिस नाही राहणार तिचा जीव. तो कधी जातोय हिचीच वाट बघते आम्ही. फोन बी लागणं झालंय. काय झालं असेल? मी एकटी जाऊ का? नाही, ती बी बरोबर नाही दिसायचं. काय करू काय बी कळना झालंय. काय बाया, अजून कोणच न्यायला आलं नाही आणि इथं नवरी एवढी नटून बसल्या. का सोपान आणि अशा मानापानासाठी अडून बसली असतील. तसं काय असेल तर सांग बाय, मी लगेच रंजीला सांगते. नाहीतरी घरंदाज माणसांपेक्षा का नाही ज्यासनी काय मिळत नाही ना त्यासनीच मानापानाची लय हवा असत्या. माझे मामा मामी तसे नाहीत. त्यांना मान घेण्यापेक्षा द्यायला आवडतोय. ते इतरांचा लई मान राखतात. त्यामुळे इतर लोक त्यांच्याशी मानानच बोलतात. हो, मग अजून कशी आली नाही ती? का त्यासनी तुला न्यायची इच्छाच नाही? इच्छा का बरं नसल? आता मला तर काय माहिती बाय. पर काय बी म्हण कृष्णे, मला तुझं लई वाईट वाटतं बघ. तुझ्या नशिबात ना आईबाचं सुख ना त्या नवऱ्याचं सुख. उरली सुरली एकच तुझी इच्छा होती, लई शिकून लई मोठं होयाचं. पर ह्या लग्नानं त्यात बी आडकाठी आणली. आता कशाचं तुझं शिक्षण पूर्ण होतंय न कसलं काय. भाऊसाहेबांनी माझ्या मामीला वचन दिले ते यापुढे बी मला शिकवणार आहेत म्हणून. अगं इथं तुझं मामा मामी तुला इचरणा झाल्या ती. लगीन झाल्यापासून वाऱ्यावर सोडून दिल्यागत वागते ती. आणि बाकीच्यांचं काय घेऊन बसलीस बाई? इथं आजकाल माणसासनी स्वतःच्या पोराबाळांचं करणं होईना झाले आणि तू तर त्यांच्या पोटची बी नाहीस. त्यात तुझं लगीन एवढ्या मोठ्या घरात झाले. आता ह्या इदा त्यांच्या घरच्या रीतीभाती त्यासनी काय परवडणारे आहे ती वितवा. मला तर वाटतंय कृष्णे त्याच्यामुळेच त्यांनी काढता हात घेतला असणार आहे. शक्यच नाही. माझं मामा मामी असं कधी बी करणार नाहीत. ते जीवाचं रान करतात. पण माझ्या आनंदासाठी, माझ्या मान सन्मानासाठी, माझ्या शिक्षणासाठी मला कधी बी काय बी कमी पडू देणार नाहीत. हा, नाही मी त्यांच्या पोटची पोरगी, पण ते मला आई वडिलांप्रमाणेच आहेत. सख्खे आई वडील बी पोटच्या पोराला इतकं प्रेम देत नसतील एवढं माझं मामा मामी माझ्यावर प्रेम करतात.
जग इकडचं तिकडं झालं ना तरी बी ते मला अंतर पडून देणार नाहीत याची खात्री आहे मला. हा म्हणजे असेल बी तसं, आणि तसं असलं तर चांगलंच आहे की. मला तर काय नको हायवे तवा. म्हणजे बघ बाय, आता मला वाटलं म्हणून मी बोलली, आणि तसं बी ती दोघं जेव्हा तुला न्यायला येतील का नाही तेव्हा कळलंच की तुझ्या मामा मामींचं तुझ्यावर किस्त प्रेम आहे ती. अशी आम्हाला मान्य आहे, मी तुला कर्जाबद्दल सांगायला पाहिजे होतं. माझं चुकलं, मला माफ कर. चल राग सोड, आपण कृष्णाला घेऊन येऊ ना. तुम्हाला काय कळतं का? वाजले बघा किती. अहो नव्या नवरीला एवढं कोण राज्याला आणायला जातं का पाच परतवण्याला? काय म्हणतील तिच्या सासरची? अगं मग आणायचं राहून दे, पण तिला फोन करून तरी सांगितलं पाहिजे. लिखरू पाखरागत ग वाट बघत असेल. थांब मी तुला फोन करून सांगतो, आज काय जमलं नाही, उद्या येतो म्हणून. आणि काय याला जमलं नाही विचारलं तर काय सांगणार तुम्ही? भाऊसाहेब या की, या बसा. बसा, मी चहा आणते. हा नाही नको, चहा घ्यायची वेळ नाही आता. अरे ती पोरगी तिकडे तुमची वाट बघते आणि तुम्ही तर निवांत बसलाय. का आला नाही तिला घ्यायला? सोपान, काय विचारतोय आम्ही? अहो लायसनच्या कामासाठी तालुक्याला गेलतो ना, त्यामुळे यायला उशीर झाला. आता तुमच्या पुढे येऊन टिकलोय बघा. माझं खोटं वाटत असलं ना आशाला विचारा. होय, हे असणे उशीर झाला नाही तर आम्ही येणारच होतो. अगं मग तू एकटी आली असतीस तरी चाललं असतं की. आम्ही काही कृष्णाला पाठवणार नव्हतो का? बरं चला, अख्खा दिवस वाया गेला, आता आणखीन वेळ नका वाया घालू. आवरा लवकर. पण भाऊसाहेब, एवढ्या राज्याला कसं आणायचं? नाही म्हणजे नव्या नवरीला राज्याला आणू नये म्हणतात ना, म्हणून म्हणलं. असं कोण म्हणतंय? अगं पूर्वीच्या काळी लोक बैलगाडीनं जायची यायची, रातचा रस्ता दिसायचा नाही. मग एसटी सुरू झाली, ती दिवसात 2 तास असायची, आणि रातची एसटी चुकली तर परत याची अडचण व्हायची, म्हणून लोक सकाळीच घेऊन जायचे. आणि आता इथं काय अडचण आहे ग? हा, एकाच गावात आपण राहतो, इथून इथं तर घेऊन जायचंय. चल, पोरीला नाराज नका करू. हा, आणि आमच्या सुनबाई नाराज झाल्या तर आम्हाला बघवणार नाही. आलं ध्यानात? सोपान मामा कुठेतरी कामात अडकला असतील, येतच असतील. एवढं मनाला लावून घ्यायची काही गरज नाही. मनाला लावून घेण्यासारखं या आधी तू बरंच काही केलंयस र. त्यापुढेही काहीच नाहीये. आणि माझ्या मनाचा विचार करतोय, त्याचं नाटक तरी तू करू नकोस. मी नाटक करत नाही, तू अशी उदास दिसली म्हणून म्हणलं. हो, माझ्या उदास दिसण्याचं तुला कधीपासून वाईट वाटायला लागलं र? मला सगळ्यात जास्त त्रास देणार तूच आहेस. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली. हे मी पण म्हणू शकतो, आणि तुला मी नव्हतं लग्न करायला सांगितलं. मला नव्हतं माहिती लग्न केल्यावर त्याच्या पुढे हे शब्द होणार आहे, मला इतका त्रास होणार आहे. तुला खरंच माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं, तेव्हाच का नाही अडवलंस मग? हा, मला जर आधी माहित असतं ना, ते मी आयुष्यात लग्न केलं नसतं तुझ्याशी.
आणि आता किती जरी रडलीस तरी माझा निर्णय बदलणार नाही. मी कधीच तुला माझी बायको मानू शकत नाही. रंजना, आशा आली बघ. ए रंजना, आशा आली. या. काय ग आशा, कुठं राहिली होतीस? इथं पोरीचा जीव टांगणीला लागला होता. वाट बघून बघून शेवटी मीच तिच्या खोलीत पाठवलं. आशा, अगं एवढा वेळ कसा लागला? मंडईत जरा कामात अडकली होती, महत्वाचं काम होतं. एवढं काय महत्वाचं काम होतं ग? ती पोरगीला 5 परतवणीला न्यायचं बी भान राहिलं नाही तुला? बर मी म्हणते उशीरच होणार होता तर तसं कळवायचं ना सोयऱ्यासनी. तू तरी कशाला कळवशील? फुकटचा मोठेपणा मिरवता आला नसता ना, लोकांनी धावता आलं नसतं. बघा भाऊसाहेब आमच्या दारावर आल्या ती. हे बघा, उगाच काहीतरी बोलू नका. आमच्या मनात असं काय बी नाही. त्यांनी आम्हाला बोलवलं नव्हतं, आम्हीच गेलो होतो. आणि आता आलेत ना ते, होती त्यांची महत्वाची काम, त्या सोडून विषय. वय सोडून बी दिलं असतं, पर कृष्णा आता आपल्या घरची सून आहे आणि ह्या घरच्या सुनाला त्रास झालेला मला नाही बघवत. आधीच तिने किती काय काय सण केले, त्यात तिला अजून त्रास नको म्हणून बोलले मी. तर किती का काळजी गुले तुला? हे सगळं बोलून दाखवतीयस, तशी कधीतरी तुझ्या वागण्यात दिसू दे की काळजी. हाय का बया, आता अजून काय वागण्यात दाखवू? सकाळपासून करंडे भरून भरून हातपाक माझं घायला आलं. किती ग काम केलंस? तुझा सत्कारच ठेवायला पाहिजे गावच्या जत्रेत. थांब, मीच त्यासाठी पुढाकार घेते. सोपन आशा, अरे किती वेळ उभं राहणार? चला बसा. अहो ऐकलं का, आमच्या सुनबाईंना निरोप द्या. मामा मामी आलेत मला न्यायला. या. गुले, तवर तू पाहुण्यासनी पाणी दे. बसा. कृष्णा, ये लवकर खाली. अगं सोपान आशा आलेत बघ. राया, घेऊन ये कृष्णाला खाली. अगं डोळं नीट पुसकी. तुला असं रडताना बघितल्यावर सगळ्यांना वाटेल मीच तुला काहीतरी बोललोय. माझ्यावरच सगळी शक्ती उगत. काय गरज नाही. मी कोण आहे तुझी जी मला मदत करतोयस? मी नाही ना तुझी बायको, मग काय गरज नाही याची. अगं आपण या 4 भिंतीत नवरा बायको नाही, पण घरच्यांसाठी तर आपण नवरा बायकोच आहे ना. आणि एक नवरा म्हणून घरच्यांसाठी माझे जी कर्तव्य आहेत ती मी पार पाडतोय. पण मग माझी या सगळ्यात फरफट होतीये त्याचं काय? अजून किती दिवस मी खोटं खोटं वागायचंय? तू जर मला तुझी बायको म्हणून स्वीकारणारच नसशील तर मग माझा या घरात राहण्याला अर्थ काय? मी माझ्या मामा मामीला आणि तुझ्या घरच्यांना आयुष्यभर नाही फसवू शकत. आणि मी तुला माझी बायको कधीच नाही मानू शकत. ठीक आहे, नको स्वीकारूस. पण मग मला पण ह्या नात्याला पुढे घेऊन जायला जमणार नाही. मी निघालीये 5 परतवणीला, आणि जोवर तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाही तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. कृष्णा, हे बघ आशा सोपान आली. केव्हाची वाट बघत होतीस? अगो बया, अगो ही काय ग? अगं पुरी सासरी जाताना रडत्या त्या, आणि तू तर माहेरी जाताना रडतेस वी का? आता परत गरीब एवढ्याशा घरात तुला जाऊशी वाटाना. आणि जाऊशी तरी कसं वाटेल म्हणा. इथं एवढ्या सुखसुई हाय त्या, चांगलं चांगलं खाया प्यायला मिळतंय,
म्हणल्यावर पाय तर जड येणारच की ग. नाहीतर काय इथं आलं की लई जड होते ती पावलं. काही जण इथं आली ती परत जायलाच मागं नव्हती. दाखलं मालक या पुढं. अहो पोशाख आणला असेल, घ्या तो. आयपती परमान घेतलंय, गोड मानून घ्या. कृष्णा निघूया. थांब, मी आलेच. आता तिथे निवांत राहा, कुठलीही काळजी न करता. काळजी कशी करणार नाही? नवऱ्याला हितच ठेवून निघाली या. हिला बी कर्माचं नाही तिकडं राया बिगर. हो ना कृष्णा, लवकर ये बरं का, मला बी सवय झाली तुझी. आता परत येते का नाही कुणास ठाऊक. नाही म्हणजे आता परत कधी येते कुणास ठाऊक असं म्हणायचं होतं मला. मामा मामींवर लय जीव आहे न का तिचा, म्हणून म्हणलं. कृष्णा निघूयात का? हा चल. खुश राहा. सोपन कसं जाणार आहेस? चालत. काय घर लांब आहे आपलं. एक काम कर, आपली गाडी घेऊन जा. आमच्या सुनेला पायपीट करायला लावू नको. हा, काळजी घ्या तिची. कृष्णे लवकर ये, तुझ्या बिगर हे घर सुनो सुनो वाटत. येते. जोवर तुम्हाला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाही तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही.